सकाळी ठरलं होतं ना आपलं एकत्र वेळ घालवूया, तरी का वागला तसं? त्या मुलांनी एवढं सगळं प्रेमाने अरेंज केलं होतं राजवीर. इथेच चुकतं म्हणवा तुमचं. तुम्हाला त्यांचं प्रेम महत्वाचं वाटतं, पण माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही. प्लीज असं नका बोलू राजवीर, असं नाहीये. मनवा बस. इतक्या दिवस मी शांत बसलो, खूप कंट्रोल केला स्वतःवर, पण अशी एक सिच्युएशन सांगा तुम्ही मला, एक सिच्युएशन जिथे तुम्ही मला अशी कारणं नाही दिली आहेत. आज काय हेच काम आहे, आज घरचं काम आहे, उद्या शाळेचं काम आहे. तुम्हाला कळत नाहीये तुमच्या आजूबाजूला ना खूप माणसं आहेत मनवा, आणि त्यामध्ये हरवलात तुम्ही, आणि त्यामुळे आपल्या नात्यातलं अंतर मोठं झालंय. राजवीर प्लीज, असं काही नाहीये. तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहात, बाकी कोणी नाही. असं तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणता मनवा, आणि शेवटी करता तेच जे तुम्हाला हवंय. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे तुम्ही आज काहीतरी वेगळा प्लॅन केला होता, आणि पण तुम्ही सांगा मी काय करणार होते. आपण त्या मुलांसाठी जे काही केलं त्याचे आभार मानायचे म्हणून त्यांनी एवढं सगळं अरेंज केलं होतं, एवढं प्रेमाने. मग मी कसं त्यांचं मन मोडणार होते? हो, पण त्यासाठी माझं मन मोडलं त्याचं काय? सॉरी राजवीर, प्रॉमिस यापुढे असं कधीच नाही होणार, कधीच नाही. आपण नंतर कधीतरी जाऊया नक्की. मला आज जायचं होतं तुमच्या बरोबर, ते नाही जमलं तुम्हाला. मग पुढच्या गोष्टी कशाला करताय? राजवीर, नंदा, नंदा, अगं काय झालं? घाबरलीस का एवढी? काय झालं? ही बॅग कुणाची? माई, काही नाही. अगं मग अशी घेऊन का फिरतेस? नंदा, काय विचारते मी? नाही, काही नाही माई. अगं काय नाही काय नाही, काय काय बडबडतेस? अगं म्हणजे ते ही बॅग आहे ना, ही माझ्या मैत्रिणीची आहे, माझ्याकडे राहिली होती. ती मी रूम मध्ये घेऊन चालले होते. बाकी काही नाही. ठीक आहे, जा जाऊन झोप. अगं हो, मी रूम मध्येच चालले होते. हे काय माई, तू झोपली नाहीस अजून? बाहेर शतपावली करत होते, झोपायलाच निघाले होते, तेवढ्यात तू दिसलीस. जाऊन झोप आता. हो, मी झोपते. गुड नाईट माई. गुड नाईट. जा ना, तू जा, मी जाते. राजवीर, पानं वाढली आहेत, जेवायला चला. नकोय मला. राजवीर प्लीज चला ना. भूक नाहीये मनवा मला. प्लीज अन्नावर राग नका काढू. प्रश्न रागवण्याचा नाहीये मनवा, पण काही गोष्टी मला नाही आवडत तर नाही आवडत. मला मान्य आहे, आज आपलं बाहेर जायचं ठरलं होतं आणि तरी सुद्धा मी तुम्हाला तिकडे घेऊन गेले. पण राजवीर, याचा अर्थ असा होत नाही ना की तुमचं माझ्या आयुष्यात काही महत्व नाहीये. राजवीर, तुम्ही माझं सर्वस्व आहात. या फक्त बोलायच्या गोष्टी मनवा. असं नाहीये राजवीर. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाही बसणार मनवा. काही गोष्टी तुम्हाला स्वतःहून कळायला हव्या. कदाचित मला नसतील कळत काही गोष्टी, पण आज मला एवढंच कळत होतं की ती मुलं आणि त्यांचे पालक खरंच खूप खुश होते, आणि मला नसतं जमलं त्यांचं मन मोडणं. तुम्ही ओळखता मला. आता माझ्यासाठी तुमची फक्त एकच ओळख आहे, आणि ती म्हणजे मनवा राजवीर मोहिते पाटील. मोहिते पाटलांच्या घरची सून आहात तुम्ही, आणि मोहिते पाटलांच्या घराण्याचं एक स्टेटस आहे, ते तर जपायला हवं ना.
आपण अजून कोणामध्ये उठतो बसतोय कळत नाहीये तुम्हाला. असं काय बोलतात? ती पण माणसंच आहेत ना, आणि त्या मुलांना मी त्यांच्या घरातलीच एक वाटते. हो, पण तुम्ही मोहिते पाटलांची सून आहात हे पण विसरून चालणार नाही ना मनवा. असं काय बोलताय तुम्ही? लोक मोहिते पाटलांना नावं ठेवतील असं मी कधीच वागणार नाही. एवढी तरी खात्री आहे ना तुम्हाला? राजवीर, आहे ना खात्री? ते काही असो म्हणवा, पण त्या लोकांशी किती संबंध ठेवायचे, किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, किती अंतर ठेवायचं हे ठरवावं लागेल तुम्हाला. आणि तुमच्या लक्षात येतंय की नाही मला माहिती नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यातलं अंतर वाढत चाललंय. आपण एकमेकांपासून लांब चाललोय आणि ते नाही आवडत मला. आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या शाळेचा आणि तुमच्या कामाचा, तर तुमचं काम सुद्धा मला मान्य नाही. फक्त तुमची इच्छा आहे म्हणून मी ते एक्सेप्ट केलंय, कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही माझं मन मोडलं, पण मी तसं नाही करत म्हणा, आणि करणारही नाही. राजवीर, काल परवापर्यंत मला 20-25 हजारांसाठी लोकांकडे भीक मागावी लागत होती, पण आता मी श्रीमंत आहे, सो मला कोणाकडेच काहीच मागण्याची गरज नाहीये. हे पैसे राजवीर दादाचे आहेत, पण नाव बिचाऱ्या त्या मनवावर येणार. बिचारी मनवा. एक सिच्युएशन सांगा तुम्ही मला, एक सिच्युएशन जिथे तुम्ही मला अशी कारणं नाही दिली आहेत. आज काय हेच काम आहे, आज घरचं काम आहे, उद्या शाळेचं काम आहे. तुम्हाला कळत नाहीये तुमच्या आजूबाजूला ना खूप माणसं आहेत म्हणून, आणि त्यामध्ये हरवला आहात तुम्ही. मोहिते पाटलांच्या घरची सून आहात तुम्ही, आणि मोहिते पाटलांच्या घराण्याचं एक स्टेटस आहे, ते तर जपायला हवं ना. आपण अजून कोणामध्ये उठतो बसतोय कळत नाहीये तुम्हाला. पण त्या लोकांशी किती संबंध ठेवायचे, किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, किती अंतर ठेवायचं हे ठरवावं लागेल तुम्हाला. मनवा, अगं मनवा, लक्ष कुठे आहे तुझं? नाही, काही नाही माई. नक्की? हो. शाळेचा विचार करतेस का? अगं पण सगळं ठीक आहे ना आता? काल रात्री तुम्हा दोघांची वाट बघत होते मी. हो, ऍक्च्युली यायला जरा उशीरच झाला. कसा गेला कालचा दिवस? काय दिलं मुलांनी सरप्राईज? काय ग, काय दिलं मुलांनी सरप्राईज? खूप मजा केली माई. मुलं होती, त्यांचे पालक होते, आणि त्यांनी छान अरेंजमेंट केलेली. आमचा सत्कार पण केला. खूप खूप खुश होते सगळे. अगं खुश असणारच, तुझ्यामुळे त्यांना शिक्षणाचा हक्क परत मिळाला. मनवा, लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं सोपं काम नाहीये. अगं तू ते सहज केलंस. मुलांना तुझ्याविषयी आपुलकी वाटते ना, ती आयुष्यभर तशीच राहील. खूप केलंस तू त्यांच्यासाठी. नाही माई, मी त्या मुलांसाठी एवढं काहीच केलं नाही. उलट त्या मुलांनीच मला खूप काही दिलं. त्यांना असं शिकताना, मोठं होताना बघते ना, तेव्हा मला खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं. ती मुलं जग येतो माझं. खूप अभिमान वाटतो मला तुझा. एवढ्या लहान वयात तू जे साध्य केलंस ना, ते मला ह्या वयात सुद्धा जमणार नाही. मला तुझी कोणती गोष्ट जास्त आवडते सांगू? कोणती? काम थोडा जास्त वेळ घेणारं असलं ना, तरी समाजसेवा आणि संसार
दोन्ही अगदी तू छान सांभाळतेस. खरं तर बाकीच्या गोष्टी सांभाळून संसार करणं खूप अवघड असतं, पण तू ते अगदी छान करतेस, अगदी छान सांभाळतेस. राजवीरला समजून घेतेस, त्याला समजावून सांगतेस. तो हट्टी आहे तरी पण त्याचं मन सांभाळतेस. खरंच सगळं खूप छान सांभाळतेस तू. हे घर नशीबवान आहे की या घरामध्ये तू आलीस. बर चल जाऊ दे. चहा करतेस का? हो, तुम्ही बसा, मी घेऊन येते. दवे सांगितलेलं काम करा, स्वतःचं डोकं लावण्याची गरज नाही. लवकर काम संपवा आणि कळवा मला. राजवीर, कॉफी. ठेवा. आज ऑफिसला नाही जायचंय, घरूनच काम करणार आहात? राजवीर प्लीज बोला ना माझ्याशी. काय एवढं चिडताय? मी हवं तर परत तुम्हाला सॉरी म्हणते. आय एम रिअली सॉरी. सॉरी म्हणून गेलेली वेळ परत येत नाही म्हणा. बरं, आज तुम्ही ऑफिसला जाणार नसाल तर आणि काम जास्त नसेल तर आपण आज बाहेर जाऊया. तुम्हाला सांगितलं ना, गेलेली वेळ परत येत नाही आणि जायचं आहे ऑफिसला मला आज. राजवीर, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलाय, पण तो राग जास्त वेळ नाही टिकणार. तुमचा राग आजच संपेल, कारण आज रात्री मी तुम्हाला एक छान सरप्राईज देणार आहे. आरती, एक ग्लास पाणी दे. हा. ऊन खूप वाढलंय बाहेर. हो, पण तुम्ही कुठे गेला होता तेवढ्या उन्हाचे? बँकेत गेलो होतो. इतका वेळ? लागला थोडा वेळ. कामच तसं होतं. एवढं काय काम होतं? लोनच्या चौकशीसाठी गेलो होतो. लोन? आपल्याला काय करायचं लोन? अगं, नितीशला ऑफिससाठी पैसे हवेत ना, त्याच्यासाठी गेलो होतो. काय चाललंय तुमचं? मी म्हणते एवढं महागडं ऑफिस काय कामाचं? आरती, प्रश्न महागड्या ऑफिसचा नाहीये. नितीशला जे हवंय ते त्याला घेता यावं एवढीच माझी इच्छा. आधीच तुम्ही तुमचे सगळे सेव्हिंग्ज मोडून त्याला दिलेत, आता हे काय नवीन? पर्सनल लोन साठी प्रयत्न कर. पर्सनल लोन? त्याचे व्याज दर खूप असतात. असतो तो. काय चाललंय तुमचं? गेल्या वेळेस तुम्ही माझं अजिबात ऐकलं नाही, या वेळेस तुम्हाला ऐकायलाच हवं. गेल्या वेळेस तुम्ही मला न विचारता सगळे FDs मोडलेत, सेव्हिंग्ज मोडलेत आणि नितीशला दिलेत. यावेळेस तुम्हाला माझं ऐकावं लागेल. हे असं काहीच करायचं नाहीये, लोन काढायचं नाही. उगाच चिडचिड करू नकोस. मी लोन काढायला नाही तर चौकशी करायला गेलो होतो. तरी सुद्धा लोन घ्यायचं नाही म्हणजे नाही. हे बघ, तू शांत हो आधी. अगं, चौकशी केली म्हणूनच तर मला कळलं की बँका आता तरुण मुलांना नवीन नवीन प्रकारचे लोन देतात. मी फक्त ऍप्लिकेशन देऊन आलोय. काय चाललंय हो तुमचं? मी नितीशला मदत व्हावी म्हणूनच करतोय ना. नितीश मोठा व्हावा असं मला सुद्धा वाटतंय, पण याचा अर्थ असा नाही, मागचा पुढचा विचार करायला हवा आपल्याला. ठीक आहे, बघू आपण नंतर. तुम्हाला लिंबू सरबत देते का? आज मी राजवीरना सरप्राईज देणार आहे. त्यांना आवडेल ना ते?
नाही आवडलं तर ते खूप चिडतील माझ्यावर, पुन्हा वाद होतील. नाही नाही, त्यांना आवडेल सरप्राईज, नक्की आवडेल. हॅलो, हां, सगळी तयारी झाली आहे ना? ओके, ग्रेट, थँक्स, बाय. माई, येते मी. काय ग, कुठे निघालीस? मी जरा बाहेर चालले, एक काम आहे. पण स्वयंपाक सगळा तयार आहे. धनाताईंना फक्त गरम करून द्यायला सांगा. अगं ते सगळं ठीक आहे, पण कुठे अर्जंट निघालीस म्हणजे महत्वाचं काम आहे का? हो, ॲक्च्युली थोडं महत्त्वाचंच काम आहे. मग मी येऊ का? नाही, नको. म्हणजे मला रात्री यायला पण उशीरच होईल कदाचित. अशी अचानक निघालीस म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो माई, सगळं ठीक आहे, फक्त यायला थोडा उशीर होईल इतकं. उशीर होणार असेल ना तर राजवीरला कळव, त्याला नीट समजावून सांग, म्हणजे मग तो न्यायला येईल तुला. मागच्या वेळी काय झालं होतं माहिती आहे ना, तुला उशीर झाला ना की मग तो कासावीस होतो, त्याला टेन्शन येतं. हो माहिती आहे मला माई, पण तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. असं काही होणार नाही, मी सगळी काळजी घेतली. ठीक आहे. माई, खरं तर मी त्यांच्यासाठीच चालले. म्हणजे राजवीर पण तुझ्यासोबत आहे? हो, म्हणजे मी तुम्हाला सांगते, पण हे फक्त आपल्या दोघींमध्येच राहू दे. नाही, नाही सांगणार कुणाला. असं असेल ना तर मी कुणाला सांगणार नाही. जा तू. ऑल द बेस्ट. थँक्यू माई, बाय. बाय. चल 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 चल. काय झालं नंदा? कशाला थांब, सांगते. तू दार का लावतेस? काय झालं नंदा? अगं, हळू बोल ना. तू ये इकडे, मी सांगते. काय काय झालं? तू कडी कशाला लावलीस? सांगते. मी कडी लावली कारण मला तुला एक सिक्रेट सांगायचंय. सिक्रेट? हो, पण मम्मा प्रॉमिस कर, तू अजिबात कोणालाच सांगणार नाहीयेस. बरं, प्रॉमिस कोणाला सांगणार नाही. काय झालं पण? नाही, तुला इकडे तिकडे करायची सवय ना, म्हणून सांगते. बिलकुल कोणाला सांगायचं नाही मम्मा. लाडात येऊ नको जास्त. सांगितलं नाही एकदा नाही सांगणार म्हणून. बरं, बोल ठीक. आता लवकर, काय झालं? अगं, हो सांगते, थांब. सगळ्यात आधी एक काम कर, डोळे बंद कर. तू डोळे कशाला बंद करायचे? कर ना यार मम्मा, कधीतरी माझं ऐकत जा. डोळे बंद कर, आणि मी सांगितल्याशिवाय अजिबात डोळे उघडायचे नाही. आता बंद कर डोळे. बालिशपणा करायला लागलेस नंदा. मम्मा थांब हा, सांगितल्याशिवाय अजिबात डोळे उघडू नकोस. उघडू का? नाही, थांब. लवकर, माझे डोळे दुखायला लागले. आता उघड डोळे. काय बॅग तरी साधी यात काय सरप्राईज? का आत तर बघ. पैसे. पैसे? एवढे पैसे? एवढे पैसे? नंदा, माझं नाही येते पैसे. हे कुठून आले तेवढे पैसे? माझं नाही येते. हो, आपलेच पैसे ते. आपले? नंदा, पण अगं हे एवढे पैसे तुझ्याकडे कसे काय आले? कुठून आले एवढे पैसे? सांगते. मला मनवाला धडा शिकवायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. अगं, पण हे सगळं ठीक आहे, धडा वगैरे, पण एवढे पैसे आले कसे काय तुझ्याकडे? मम्मा, मनवामुळे राजवीर दादांनी मला मारलं. आणि आता माझ्या आयुष्यात जे काही सगळं चुकीचं घडतंय ते सगळं कोणामुळे होतंय? मनवामुळे. म्हणून मला तिला धडा शिकवायचा होता, आणि त्यासाठी मी तिच्या रूम मध्ये गेले होते आणि पूर्ण रूम चेक केली. तेव्हा मला हे पैसे सापडले. हे पैसे राजवीर दादाचे असतील ना, आणि त्यांनी सांभाळून ठेवायला मनवाला दिले असतील. सो आता जर का हे पैसे मी गायब केलेत तर आळ कोणावर येणार? मनवावरती. काय नंदा? मस्त. मम्मा, मला आता बघायचंच आहे, राजवीर दादा माझ्या बाबतीत असं वागलाय ना, त्या मनवाच्या बाबतीत काय करतोय ते. एवढे पैसे? सर, सॉरी सर, या फाईल्सवर तुमच्या सिग्नेचर हवे होते. आता आठवलं तुम्हाला? सॉरी सर, जरा गडबडीत होतो, पण खूप अर्जंट फाईल आहे.
कसली फाईल आहे? सर आपण नव्या मशिनरीज घेतल्या आहेत त्या संदर्भात. मग इतकी महत्वाची गोष्ट आत्ता सांगताय तुम्ही मला? आता निघून गेलो असतो मी तर. सर सॉरी. सर आज लवकर निघताय? तुम्हाला विचारून जाऊ, तुम्ही माझ्याकडे काम करता की मी तुमच्याकडे? सॉरी सर. उद्याचं शेड्यूल काय आहे? सर उद्या काही नवीन क्लायंट्स आपल्याकडे येणार आहेत आणि आपले फॅशन डिझायनर नवीन डिझाईन्स घेऊन येणार आहेत. काय इतकं लेट का झालं तिला डिझाईन्स आणायला? सर माहीत नाही, पण ह्यावेळेस खरंच खूप लेट झालं. मग इतक्या दिवस काय झोपा काढत होता तवी? त्या गोष्टी आधी नाही क्लिअर करताय. सर मी बघतो. सॉरी. बोला म्हणून. हॅलो राजवीर, कुठे आहात तुम्ही? कामात आहे. काय झालं? हॅलो, कशासाठी फोन केलाय म्हणून? नाही काही नाही, सहज. सहज?